ती अहम भावाची, ज्यांच्या ठिकाणी आशाच नाही त्यांच्या ठिकाणी मी हा अहम नाही आहे. आणि जिथे अहम नाही आहे तिथे भक्त आहे, तो पांडुरंग आहे. महाराज तो पांडुरंग आहे, त्याचं कारण आहे तो सर्वस्वाला विसरून आहे, त्याला गरज नाही आहे याची. त्याचं कसं आहे, बोलावा विठ्ठल पहावा पण भक्त मना देत यती, भक्त मना देत यती, हो भक्त भक्त म्हणावे तया कुणाशी. महाराज कुणाला म्हणावं, 7 प्रकारचे पाश ज्याने जाळले. चंचलतेचे 10 प्रकार. मनमत्करे मेघो मानानी मदनो मरुत मा मदमरकटो मत मकार दश चंचल. या 10 बंधनातून ज्याने मनाला सावरून हा परमार्थ केला तो भक्त आहे. भक्ताचे 4 प्रकार, अधम, आदमादम, मध्यम आणि उत्तम. जो देवाला मानत नाही तो आधम, मानतो पण मान्य करायला तयार नाही आदमादम, परमार्थ करतो पण स्वार्थापोटी मध्यम, स्वतःच्या परमार्थाने भगवंताची सिद्धी सिद्ध करून दाखवतात ते झाले उत्तम. उत्तम झाले संत. तुम्ही आम्ही झालो मध्यम. आम्ही भक्तही आहोत पण आम्ही भाविक भक्त आहेत. आम्ही भक्त आहोत पण आम्ही भाविक भक्त आहेत. म्हणजे कसे, माळ तर घालत नाही पण वारी तर करतो असे आम्ही भक्त आहे. म्हणजे आम्ही पंढरीची वारी केली नाही असं नाही दादा, केली. आम्ही पंढरीची वारी केली पण भगवंताला भेटायचंय म्हणून नाही, महिनाभर बायकोपासून सुटका म्हणून असे भक्त आहे आम्ही. म्हणजे आम्ही परमार्थ तो करतो खरा, दिसतोयही करतोय, पण ते परमार्थ स्वतःच्या स्वार्थासाठी रचलेला एक अट्टहास आहे. आणि असे आम्ही भक्त आहे. मग आम्हाला भक्ताचा विचार करायचा आहे. आता देहाला उदास व्हायचं अवघड नाही माऊली. हे बघा, कोरोनाच्या काळात सगळेच देहाला उदास होते. कुणाला जगावंसं इच्छा नव्हती हो महाराज. देहाला उदास व्हायचं एवढं अवघड नाही का हो दादा. पोरगी नाही म्हणली तरी देहाला उदास होतोय महाराज माणूस. नुसतं पोरीनं नाही म्हणावं लगी वाटतं जीव द्यावा महाराज. जगणे तर हिच्यासाठी नाही तर जगण्यात काय मजा आहे दादा. हे देहाला उदास होणं वेगळं आणि जे संत सांगतात ते वेगळं. जी अवस्था संतांची आहे ऐसी कळवळ्याची जाते, हे देहाला उदास होणं वेगळं. म्हणजे आम्हाला याची गरजच नाहीये जर तू नाही आहेस. फक्त अवस्था एकच असावी की तू असावास. आणि ही अवस्था जर असेल तर या अवस्थेला भक्त म्हणावं. बघा, ही अवस्था जर करून घ्यायची असेल किंवा करवायची असेल त्याला कष्ट फार आहे. परमार्थ हा नोहे लेकुराच्या. तर काही काही ठिकाणी तुकोबारा सांगतात, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, पण त्याला पण एक खुंटी आहे महाराज. शहाणा तो धनी. येड्याला जमलं नाही तसा सोपाच आहे. फक्त करताना जरा विचार करावा लागेल. तुम्ही आम्ही केला पण विचार न करता केला. आमचा परमार्थ जरा वेगळा आहे. म्हणजे आमचं कसं आहे दादा, आम्ही पॉझिटिव्हरित्या कुठलीच गोष्ट घेत नाही, सगळ्याला निगेटिव्ह दृष्टिकोनातून विचार करतो. पहिली माणसं पॉझिटिव्ह होती त्यामुळे ती भक्त होती. पॉझिटिव्ह, फार पॉझिटिव्हिटी होती लोकांमध्ये. काहीही झालं तरी भगवंताला म्हणायची तू आहेस ना देवा, बास अजून काय पाहिजे. आता आमचा भगवंतावरच विश्वास नाही, कारण आमच्याकडे संयम आणि धीर नाही. धीरच नाही. आम्हाला वाटतं आज नारळ फोडला की उद्या देव पावला पाहिजे. शक्य आहे का दादा. एक माणूस माझ्याकडे आला, म्हणला ताई मी एक झाड लावलंय, रोज पाणी घालतो, रोज खत घालतो, पण झाड वाढत नाही. शक्य आहे का हो दादा. शक्य आहे का. जर तुम्ही पाणी घालताय, खत घालताय तर झाड वाढलं पाहिजे. मी म्हणलं वेडा आहेस का, तू जर पाणी घालतोय, खत घालतोय, झाड वाढलं पाहिजे. म्हणलं बघा ना ताई, रोज पाणी घालतो, रोज खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढलंय तरी वाढत नाही. म्हणजे काही चुकलं का. म्हणजे माझं चुकलं की त्याचं चुकलं. कोणाचं चुकलं, काय चुकलं. तुम्ही आहेत का गेलात रे. मग जरा कीर्तनाला आल्यासारखं या ना दादा.
तुमच्याकडे बघून असं वाटायला अख्ख्या महाराष्ट्राचा कोरोना कडोळीवरच पडला काय की? जरा कीर्तनात आनंदी राहा, जरा विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं देत जा, हे की नाही? भजन चालू असलं की टाळ्या वाजवेत जा. त्या टाळ्याला GST लागल्यावर तर कमी कमी वाजवत दादा. अजून तरी काय गव्हर्नमेंट सेल्स टॅक्स लागला, अजून तरी मोफत आहेत दादा. वाजवत जा रे, आनंदी राहत जा. जर आहे त्या क्षणाचा आनंद घेता आला नाही ना तर काशीला गेला आणि काय वनरशीला गेला काय, तू भक्तही होणार नाही, तुझा परमार्थही घडणार नाही. म्हणजे आपला परमार्थ कसं आहे, नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गंध लावताना मायबापाला घराबाहेर काढता, असं कसं परमार्थ करता? म्हणजे इतकं बेकार अवस्था आहे तुमची दादा, इतकं अवघड आहे तुमचं. कसं म्हणजे आपल्या सगळ्याच बरं का. आपलं कसं आहे, 10 दिवस गणपती बसवतो आणि बुडवताना शांताबाई लावतो. कसं देव पावन, जरा तरी विचार करायचा जा ना. होय ग माय, नवरात्राचे उपास करतील, दसऱ्या दिवशी बोकड कापती, पावली का बाबा? थोडा विचार करा ना दादा. अरे शेंद्रानं पिवळा केला देव तुम्ही मानता आणि तुमच्या आमच्यातला देव ना करता, ॲटिट्यूडने जगता आणि परमार्थ करता. कसं होईल हो? अरे तुझ्या नाकाच्या शेंड्यावर राग आहे आणि तू देव देव करतो. मजाच नाही माऊली. थोडं संयम ठेवा, थोडा धीर ठेवा, थोडा ॲटिट्यूड कमी करा. अरे ज्या तुकोबारांनी परमार्थामध्ये 5वा वेद निर्माण केला ते तुकोबाराय सुद्धा म्हणतात, माझा पामरा काय थोरपणा पायीची वाहन पायीवरी. तर आपण किस खितकी मुली आहे भाई, विचार करायचा. अहो जर संत म्हणतात मी लहान आहे, तू का म्हणे बरे वे जाण व्हावे लहान होण ही लहान, तर आपण आहात कोण? आपण आहात कोण हे जा मला तुम्ही एवढे बसलायत मला सांगा. आपण जगतोय हे खरं आहे, खरं आहे, खरं आहे. सगळे आहात ना? अजून तरी आहात. माय मावल्या अय कडोळीच्या बाया आहेत का? हाय का? हाय हाय महाराज. तुम्ही जगताय हे खरं आहे, पण कशासाठी जगताय याचा विचार कधी केला? जगताय कशासाठी जगताय? आता प्रत्येकाचं उत्तर वेगळं येणार. ज्याचं आताच कोरोना झालंय ती म्हणणार फक्त हिच्याकडे बघून जगतो, ही हाय तर जगण्यात मजा आहे महाराज. ज्याला जरा 2-3 वर्ष झाले ती म्हणणार महाराज बायकोचं काही खरं नाही पण लेकरा बाळासाठी जगायचं. ज्याची लेकरं बाळं मोठी झाली ती म्हणणार लेकरा बाळाचं काही खरं नाही महाराज, फक्त नातरुंडाकडे बघून जगायचं. आणि ज्याची नातरुंड मोठी झाली ती म्हणणार महाराज एकदा पत्रुंड बघितलं म्हणजे आत्म्याला शांती लागन, डांगऱ्या तू मेला तरी आत्म्याला शांती लागणार नाही महाराज. कारण तुझं जगण्याचं कारण आशा आहे, आणि जिथं आशा आहे तिथं सुखाला कसलाच थारा नाही. सुखाचे 3 प्रकार, आत्मिक, साधनिक आणि बाह्य. बाह्य सुख आहे तुमचं आमचं, दिसतोय सुखी हो पण नाही आहे. आत्मिक आहे संतांचं, काही झालं बरे झाले देवा निघाले दिवाळे परी या दुष्काळे. आत्मिक समाधान आहे, कारण आहे आम्हाला विश्वास आहे देव माझा मी देवाचा हीच माझी. आणि हा विश्वास जिथं आहे तिथं माणसाला आत्मिक समाधान लागतं. आणि बाकी जे साधनिक समाधान आहे, साधनिक सुख आहे, म्हणजे बंगला आहे गाडी आहे तोपर्यंत सुख आहे, बंगला गेली गाडी गेलं सुख गेलं दादा. सुखाचीच तुम्हाला अपेक्षा करायची ना. अरे सुखच पाहिजे ना. नाचत जाऊ त्याच्या गावात सुख देईल विसावा, नाचत जाऊ त्याच्या गावात तुला सुख देईल विसावा. तिथं गेलं ना सुखा लागी करशी तळ मला पंढरशी जाया एका वेळा मग बघाची सुखरूप जन्मजन्मीचे दुःख विसरशी. महाराज सुखच पाहिजे ना. अहो इथं भरपूर आहे, फक्त इथं या. तू का म्हणे वाळवंट बरवे नीट, जिथं संतांची संगत आहे, जिथं वैष्णवांचा मेळा आहे तिथं सुख आहे महाराज. पण आम्हाला कसं आहे, आम्हाला वाटतं या पैशात सुख आहे. विपदो विपदो नेव संपदोमच संपदा विपदा हा विस्मरणम विष्णू संपन्नारायण स्मृती. ज्याला तुम्ही विपत्ती समजता ती विपत्ती नाही, ज्याला तुम्ही संपत्ती समजता ती संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती आहे आणि भगवंताला मनात ठेवणं ही खरी संपत्ती आहे. आणि ज्याला ही संपत्ती जपता आली त्याला भक्त होता आलं. पण बाकीच्या गोष्टीची आशा करू नका रे दादा. सगळं देव देतो, फक्त धीर ठेवा. थोडा धीर आणि संयम ठेवला. कोरोनाच्या काळात लोकांनी तेवढं जरी केलं असतं बरीच लोक जगली असती. थोडी पॉझिटिव्ह एनर्जी ठेवायला पाहिजे होते. मला सांगा कोरोनाचा विषाणू दिसला का? दिसला का? न दिसणारा विषाणू मारतो याचा विश्वास आहे की नाही? न दिसणारा विषाणू मारतो याचा विश्वास आहे. मग न दिसणारा परमात्मा तारतो याचाही विश्वास ठेवा. देव तारतो महाराज. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. तरले हो गुरुजी कोण राहिलं? अरे माझ्या चोखोबारायांना भगवंताने दारात जागा द्यावी, माझ्या कानोपातळला भगवंताने मंदिरात जागा द्यावी. अरे सगळे तरले हो दादा, राहिलो कोण? फक्त विश्वास तर ठेवा. आमचा विश्वास फार कमी. पहिली माणसं विश्वास होती. पहिलं नवरा बायको चालायला लागले ना 100 फुटावर जरी म्हातारी महागा असली, म्हातारं कधी महागं वळून बघत नव्हतं म्हातारी आली का नाही.
त्याला विश्वास होता. हा का मी काही सुद्धा बोलली नाही महाराज बरं का. अवघडच आहे बघा दादा. ह्या का आता विश्वास राहिला. थोडं बोलल्यावर झोंबल तुम्हाला, पण नवरा बायको कधी गाडीवर बसताना बघितल्यात का आजकालचे? नवीन नवीन झाल्यावर तर बघायचं. अशी बसत्यात मधनं हवा जायला सुद्धा जागा राहत नाही. म्हणजे याचा अर्थ लईच प्रेम आहे असं नाही, फक्त विश्वास नाही म्हणून धरून ठेवायची महाराज. थोडा विश्वास ठेवीत जा रे दादा. प्रत्येक नात्यात विश्वास असावा. पहिली माणसं साधी होती, बोळी होती, विश्वास होता दादा. पहिली गाणी सुद्धा ऐका दादा, पॉझिटिव्ह होती. ऐरणीच्या तेव्हा तुला ठिणकी ठिणकी वागते, आव्हा लागत माया तुझी आमावरी राखते. गोड होती. लक्ष्मीच्या हातातली चवरी व्हावी बरे खाली, इडा पिडा जाती तरी किरप तुझी आमावरी सदा कणी. ऐरणीच्या तेव्हा तुला ठिणकी ठिणकी वागते, आव्हा लागत माया तुझी आमावरी राखते. गोड होती, पॉझिटिव्ह होती. दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल. दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल. गोड. अहो पहिली पहाटच गोड व्हायची महाराज. पहिल्या पहाटे आता सारखं नव्हतं. पहिल्या पहाटे काय गोड महाराज. वासुदेवाला तर वासुदेवाला सकाळच्या बारी हरिनाम मोला. वासुदेवाला तर वासुदेवाला सकाळच्या बारी हरिनाम मोला. वासुदेवाला तर वासुदेवाला सकाळच्या बारी हरिनाम मोला. रामाची माय श्यामाची माय पारढ तुम्ही दान शिगाला. वासुदेवाला तर वासुदेवाला सकाळच्या बारी हरिनाम मोला. वासुदेवाला तर वासुदेवाला सकाळच्या बारी हरिनाम मोला. पहिलं सकाळच्या बारी हरिनाम बसायचं. आता पाववाला आला तर पाववाला आला, तुला बी घ्या ना मला बी घ्या. आता वासुदेव नाही राहिला दादा. आता सकाळ सकाळी पाववाला येतो. लेकरू म्हणता आई पाव, आई पाव. आई नाही पावली, पप्पा पाव. तुला कोणीच पावणार नाही दादा, कारण तुझा पावायचा हिशोबच चुकलाय जरा. पहिलं सगळं गोड होतं दादा. नाही आता काहीच राहिलं नाही माऊली, काहीच. पहिल्या वव्या होत्या, आता शिव्या आल्या. काही राहिलं नाही दादा पहिल्यासारखं. पहिलं वातावरण गोड असायचं. आता सगळं दूषित वातावरण आहे. कुणाचा कुणावर विश्वास राहिला आहे, पण ठेवावं तरी का दादा. अरे कोरोनाच्या काळात इतकी लोक वाईट वागली ना दादा. हा 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 इतकी वाईट वागली रे. नव्हता म्हातारा पॉझिटिव्ह तरी केला. एका मड्याची 3.5 लाख भेटत होते दादा. हा डांगरा मारला 3.5 लाखापाई. कसा विश्वास ठेवायचा रे तुमच्यावर. 10 रुपयाचा मास्क 50ला इकला. इकला का नाही. अरे होय तर म्हणा, मी लढते तुम्ही कपडे तर सांभाळाला का. होय तर म्हणा. केव्हा तरी खऱ्याला खरं म्हणीत जा. सभेत बसल्यावर कसं साहेब 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 करतात तसं इथं होय म्हणीत जा. हे की नाही. साहेबाचं खोटं असलं तरी होय म्हणता ये ना. अरे आम्ही खरं बोलतो तरी तुमच्या तोंडाला आग पेटणं. होय म्हणी जा. लय माझं तोंड बेकार रे. काय सांगता दादा. बोलत जा. 10चा मास्क 50ला इकला. इकला का नाही. 50चा सॅनिटायझर 100ला इकला. इकला का नाही. अरे ती वाप घ्यायची मशीन लय झाला 250-300 रुपये. लोकांचं सांगत नाही, माझं माझं सांगते. त्या मेडिकलवाल्याकडून मला 2000 दिली. देव त्याचं कधीच बोल करणार नाही. बघून घेईन महाराज. अरे कीर्तन करायचा पैसा फुकटचा आहे का. डेंबीच्या देटापासून बोंब बोलतो तेव्हा भेटतो. आमच्या पैशावर लोकांचा लयच डोळा महाराज. लोक म्हणतात ह्यांना काय भक्त म्हणायचं का. अरे दादा आम्ही तोंडावर सांगतो तरी आम्ही पैसे घेतो. सांगतो चल घेतो, असं तर नाही की घेत नाही. तर तू काय म्हणे सत्य कर्मा व्हावे. खरं तर बोलतो. काही काही माणसं म्हणतात आम्ही घेत नाही. तुम्ही घेत नाही, तुम्ही पैसेवाले जवळ ठेवता. गरजच काय दादा महाराज पैशाची. मग थोडं समजून घेत जा रे. खरं बोलतं त्याला कवा तरी दाद देत जा. आमचं म्हणजे कसं आहे आता, मला तर माझं तर इतकं अवघड आहे. मला खुशाल माझ्या मैत्रिणी म्हणतात. अक्कल आहे का म्हणतात तुला. तुझं वय काय, तू करती काय. अगं तुझ्या वयात असं स्कूटीवर भुरभुर भुरभुर फिरायचं. जरा हिकडनं झटका जरा हिकडनं झटका मारायचा. असे स्टायलिश कपडे घालायचे. ते दिलं सोडून आणि डांगऱ्यागत कमर बांधून इठल 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 इठलच करायची. ही वय का तुझं इठल इठल करायचं का हो. म्हणजे मटण चावना झाली म्हणून माळ घातली तो महाराज. आणि आम्ही तरुण वयात परमार्थ करतो तर आम्ही पोतराज. ज्याला दिसना झालं तो तपाला बसला. करीन तरी काय, तो तपच करणार. तो योगी. आणि आम्ही जरा फटकल बोलतो तर आम्ही भोगी. पोरगी वरातीत नाचली तर सुशिक्षित.
आणि कीर्तनात नसली तर निस्ती नाचती करू काय तुम्ही सांगायला का करायचं काय ते तुमचं कसं आहे तुम्ही दारू पिली तरी नावं ठेवता आणि माळ घातली तरी गोरी बायको केली तुम्हीच म्हणता बरी दिली काळी केली तुम्हीच म्हणता बरी केली मग काय ब्रह्मचारी राहू का अरे तुमचं ऐकून बायको करणं मुश्किल आहे मग देवार मारतो कुठं करता आवड या देवाशी तो ऐका यांचं ऐकूच नका रे दादा लोकांना सुख सांगायला जा तोंडावर म्हणतील चांगलं झालं पाठीमागं म्हणतील वाटोळं व्हायला पाहिजे दुःख सांगायला जा तोंडावर म्हणतील वाईट झालं पाठीमागं म्हणतील असंच पाहिजे हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग हर किसी को अपना जखम दिखाया मत करो गरजच नाही दादा देवा सांगा सुख दुःख देव निवारील भूक त्याला सांगा त्याच्यावर विश्वास ठेवा एकदा तो आपला झाला ना बस श्याम सावरे मेरे श्याम सावरे श्याम सावरे मेरे श्याम सावरे जाने कब होगा वो नजारा तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ दूं कुछ मांगू नहीं दोबारा तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ दूं कुछ मांगू नहीं दोबारा श्याम सावरे मेरे श्याम सावरे श्याम सावरे मेरे श्याम सावरे जाने कब होगा वो नजारा तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ दूं कुछ मांगू नहीं दोबारा तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ दूं कुछ मांगू नहीं दोबारा 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 देवा तू भेटलास ना काय अजून मागायची गरज आहे फक्त तेवढं प्रेम लागतं देवा तेवढं मन लागतं देवाजवळ म्हणजे आमचं कसं आहे आम्ही परमार्थ केला खरा पण आमचं संसार धरून करून सगळा परमार्थ आहे आम्ही भक्त हाय खरे पण संसार धरून नाही म्हणजे आमचं कसं आहे सोड म्हणलं तरी आम्हाला सुटत एक बाई संसारला लयच कटाळली म्हणली महाराज काय ती लेकरं काय ती नवरा काय ती सासून काय ती सासरा कटाळी म्हणली महाराज म्हणलं मग काय करू म्हणली जीव देते म्हणलं माझा काही प्रॉब्लेम नाही तुझ्या नवऱ्याला विचार जमतोय का ती नवऱ्याला म्हणली काय सांगू म्हणली तुम्ही बेगुणाचं नाव तुमच्या जीवावर एवढ्या लांब आलते पण तुम्ही काय माझी माया करीत उगं मी हाय म्हणून दुसरी असती तर हुशार हो दादा तुम्ही बरं का प्रत्येक बायको प्रत्येक भांडणात प्रत्येक नवऱ्याला प्रत्येक वेळा एक वाक्य म्हणते पटलं तर फक्त होय म्हणा बायकात तर ठरलेलं वाक्य मी हाय म्हणून दुसरी असती तर अय तुम्ही काय ब्रह्मचारी आहे का बायका नाही तुम्हाला आहेत ना किती किती द्या एक एक तरी असेलच की कमीत कमी मग बोलत जा की मला माहित नाही म्हणून तुम्हाला विचारते हो महाराज बरं काय म्हणते बायको दुसरी असती तर कवाच गेली असती लय खुश होऊ नका ती मनातल्या मनात म्हणतोय तू उलट मी दुसरी गेली असती तू काय जाण दुसरी काही आहे ना महाराज लई आजकालचं कलियुग विश्वास ठेवण्यासारखं नाही दादा अरे कोरोनाच्या काळात कळलं कुणी कुणाचं करोडपती नवरा असू द्या करोडपती पण पॉझिटिव्ह निघू द्या सखी बायको सुद्धा कुत्र्यासारखी भाकर टाकायची त्याच नाही महाराज तेव्हा त्याला कळलं जिला सको सको म्हणायचं तीच दुःखाचं कारण आहे दादा हे कलियुग आहे इथं प्रेम फक्त त्याच्यावरच करू शकतो बायको लय कटाळी संसाराला म्हणली महाराज नवऱ्याला म्हणली जीवच देते नवरा म्हणला दे मला काही प्रॉब्लेम नाही मी जमलं तर दुसरी करीन महाराज बरं का ती म्हणला चांगली गोष्ट आहे हिनं काय केलं रातच्या 12 वाजता जीव द्यायला निघाली अर्धे वाटेत गेली नवरा मागं मागं आला बायको म्हणली कशाला मागं मागं येत आहे आत्ताच तर म्हणले मर जा आता मागं मागं येण्यात मजा काय आता काही तुमचं मी ऐकणार नाही तुम्ही किती थांबलं तर मी थांबवणार नाही आणि तुम्ही किती पाया पडले तरी मी तुमचं ऐकणार नाही नवरा म्हणला तुला थांबच कोण म्हणले ती म्हणली मग मागं मागं कशाला यायला लागला ती म्हणला माझा एक प्रश्न आहे ती म्हणली काय विचारा शेवटचा विचारायचा काय विचारायचा तो ती म्हणला तू जीव द्यायला चालली ना म्हणली मग
तो म्हणला हातात खंदील कशामुळे घेतलाय? ती म्हणली यावं रातचं इचू काट्याचं लय भ्याव वाटतंय म्हणून खंदील घेतलाय महाराज. आता ज्या बाईला इचू काट्याचं भ्याव वाटेल ते जीव देईल का? तसे तुम्ही आम्ही आहे. म्हणजे आम्ही म्हणतो तर खरं की आम्हाला करायचंय, पण आमच्याच्याने होत कारण तेवढी जिद्द तेवढी निष्ठा आमच्याकडे नाही. मग याविषयी म्हणून इमाम युक्ता उपासते सदया प्रियोपितास्ते मी युक्त महामता. अर्जुन विचारतात देवा भक्त भक्त म्हणजे काय रे? भगवंत सांगतात अर्जुना हे समोर तुझे दिसतात हे जर तुला तुझे वाटले तर तू भक्त होऊ शकत नाही. मग तू किती मोठा योगी होशील, पण जर तुला भक्त व्हायचं आहे तर श्रद्धा निष्ठा मन उपासना ही माझ्याजवळ असली पाहिजे. आणि हे ज्याला जमलं भक्त जे देही उदास म्हणजे काय? संत गुरवा काका माती तोडवतायत मडकी गुढवतायत, भान नाहीये. बायको सांगतीये पाणी आणायला चालली, लेकरू ठेवलंय दारात, लक्ष द्या. गुरवा काका भक्त आहेत, भगवंताचं नामचिंतन चालू आहे आणि नामचिंतनामध्ये माती तुडवत तुडवत भगवंताचं नामस्मरण करत करत या जगाचा विसर गुरवा काकांना पडतोय. प्रबळ असं नामचिंतन मना भावनेतून नाम गुरवा काका करत आहेत. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. ताई ताई विठ्ठल विठ्ठल ताई जय हरी विठ्ठल.
जय हरी विठ्ठल भजन चालू आहे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल भजन चालू आहे मग भजनात दांग असणारे गोरबा काका देहभान हरवून भगवंताचं नामचिंतन करत भक्ता इसे जाना जे देही उदास 7-8 महिन्याचं लेकरू आहे घरातनं दारात आलाय दारातनं माती जवळ आलाय कधी गोरबा काकाच्या पायाशी आलाय हे गोरबा काकालाच कळलं नाही विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल स्पर्शाने तरी कळेल गोरबा काकाला कुणाचा तरी स्पर्श होतोय कोणतरी पायाशी आलाय जिथे देहच स्वतःचा नाही तिथे स्पर्श कळेल तरी कसा तुम्हा आम्हाला भगवंताचं नामस्मरण घ्यायचं म्हणलं की कारण शोधावी लागतात लहान ग बाळ आहे अज्ञानी आहे निरागस आहे एकुलतं एक आहे नवसा सायासाने जन्माला आलाय पण जाणीव कोणाला आहे की आता फार काळ नाहीये नामस्मरण घेता घेता गोरबा काकाच्या पायाशी आलेलं बाळ अरे कधी हातावर पाय द्यावा कधी पायावर पाय द्यावा कधी पोटावर पाय द्यावा गोरबा काकांनी स्वतःच्याच पोराच्या नरड्यावर पाय द्यावा रक्ताच्या चिळकांच्या उडाव्या आणि लेकराने क्षणात प्राण सोडावा बोला विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल हरी विठ्ठल 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 हरी विठ्ठल विठ्ठल आईनं पळत यावं पाहावं लेकरू घरात आहे नाही दारात आहे नाहीये गोठ्यात आहे नाहीये कुठं आहे माझं बाळ 9 महिने गर्भात सांभाळलंय नाळ तोडून जन्माला घातलंय रक्ताचं दूध करून पाजलंय कुठं आहे माझं बाळ अहो बाळ कुठे अहो सांगा ना कुठं आहे आपलं बाळ विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल भजन चालू आहे अहो भजन काय करताय लेकरू दिसत नाहीये कधीपर्यंत त्या काळ्या विठाचं नाव घेणार अहो माझं लेकरू कुठं आहे क्षणभर आईनं थांबावं काही बरं वाईट तर झालं नाही ना माझ्या बाळात माय आहे. तिला काय कळावं भक्त काय आणि दास काय माईचं हृदय आहे तिचं क्षणामध्ये चिखलाकडे नजर जावी चिखूल लाल दिसावा मनात विचार यावा या माणसाने भगवंताच्या नादात नेकरू तर तुडवलं नाही ना नाही 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 असं नाही होणार बाप आहे स्वतःच पोरग कसं तुडवत एवढा कसा वेडा होईल नाही नाही बाप आहे नाही तुडवणार दुसरं काहीतरी असं आई आहे जवळ जाऊन बघतीये नाही पांडुरंगा माझं लेकरू नाही नाही रे पांडुरंगा जवळ जाऊन बघावा चिखलामध्ये हात घालावा लेकराचा तुटलेला हात हातात यावा आईचं हृदय फटावं आईनं टाहो फोडावा बाळा विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल हरी विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल आईच्या हृदयाचा सुटलेला ओला ताम बांध तिकडे माझ्या गोरबा काकाचं नामस्मरण एकीकडे तुम्हा मला ऐकताना थोडंसं नवल वाटेल
असं कसं होईल? स्वतःचाच बाप भगवंताच्या नामात लेकराला तुडवेल एवढा भक्त? बोलण्याच्या गोष्टी आहेत नाही दादा. लेकराचं मुंडकं दिसावं, आईचं हृदय फाटावं, गुरबा काकाला थांबवावं. अहो थांबा, लेकरू तुडवलं तुम्ही. अहो माझं बाळ तुडवलं तुम्ही. बाप आहे का हैवान आहे? अरे बाळ तुडवलं रे. नवलाची गोष्ट ऐक सखय बाई, नवलाची गोष्ट ऐक सखय बाई. नवलाची गोष्ट नवल्या ऐक सखे पायी, कुंभाराने बाण तुडविले पाय. तुडवलं? अहो हे शक्य कसं झालं? तुकोबाराय उत्तर देतात. भक्त ऐसे भक्त ऐसे जाना दे देही उदास, हो भक्त ऐसे जाना दे देही उदास. भक्त ऐसे जाना दे देही उदास, भक्त ऐसे जाना दे देही उदास. कसं आहे ना आवाज तर थोडासा इथं डीजे बी लागत नाही हो, फक्त कळलं पाहिजे. डीजेच्या वरचा गोंधळ आहे, फक्त आम्हाला नाही डोकं. म्हणजे आम्हाला देवान पैसा दिला पण कुठं खर्च करावं याची अक्कल. सप्त्याला पट्टी देऊ वाटत,
पण दुसरीकडे खर्च केल्याशिवाय राहत लय बेकार लोक दादा. अरे पैसा लय जणाकडे दादा, फक्त खर्च करायची अक्कल सगळ्यालाच नाही. आणि ज्याला पैसे खर्च करायची अक्कल नाही ना त्याची गत शाहरुख खानच्या पोरासारखी होती. कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. थोडी अक्कल पाहिजे कुठं खर्च करावा याची. लय पुढं जात नाही माऊली बरं का. नाही पोरं वाईट आहे असं मी कधीच म्हणणार नाही. हां हां अरे तरुण मंडळी चांगलेच आहे आपले भाऊ दादा, फक्त 2-4 नालायकामुळं सगळ्याचं नाव जातं. नाही तर कौतुक वाटतं त्या पोरांचं जे सप्त्यामध्ये पंक्ती वाढायला असतात. काय स्वार्थ असतो त्यांचा दादा, पण देह भान हरवून पंक्ती वाढतात. कौतुक वाटतं त्या पोरांचं जे कीर्तनात टाळ घेऊन उभा असतात. अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं जे स्वतःच्या सामर्थ्यावर मायबापाला जगवतात. तर ना भाग्यवंता ओ नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. तर ना भाग्यवंता नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. तरुण भाग्यवंता नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. इथंच नाचलेली बरी दिसते. कौतुक वाटतं त्या पोरांचं दादा. अरे जे इथं धोत्र घालून नाचतात विचार करत नाही. अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं जे पाकिस्तानच्या बॉर्डरवर छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करतात. कौतुक वाटतं त्या पोरांचं. अभिमान आणि स्वाभिमान वाटावे अशी तरुण मंडळी माझ्या महाराष्ट्रात आहे. पण नाही त्याच महाराष्ट्रात अशी बी काय काय हालकट जन्माला आली जी गर्लफ्रेंडला घेऊन गडावर जाते. तू वर जाऊन तिला कसला इतिहास सांगतो रे. हां तुझ्या काय बापाची इस्टेट आहे का तुझ्या आज्यानं 7-12 नावावर केलता. तिथला एक एक दगड रक्तानी माखलेला आहे. जसे भक्त आहेत ना तसे माझे मावळे आहेत. अरे विचारा त्या बाजीला, विचारा त्या तानाजीला, विचारा त्या मुलाला बाजीला. अरे विचारा त्या फर्जनला, विचारा त्या कोंडाजीला, विचारा त्या फुलाजीला. अरे काय ताकद होती महाराज. असा त्या दगडावर दिल काढतो, त्यात बाण काढतो. तोच बाण तुला घातला पाहिजे. तू फक्त भेट र मला दिसावा एखादा तसा. आणि त्या बाणात येतो सुशील वसे सुशीला, तिला घाल चुलीला दे पेटवणीला. तसं बी खरं आहे म्हणा. मी बी कोणाला इतिहास सांगायला लागले बरं का मंगेश महाराज. आम्हाला जर कोण म्हणलं ना तुला सरपंच करतो धर्म बदल, तर धर्म बदलत्याल पण सरपंच होत्याल का नाही. नाही म्हणू नका, तुम्ही चांगले माहीत आहे मला. तुम्ही म्हणसाल धर्म पुन्हा भेटल, सरपंच की पुन्हा भेटणार. असल्या जाती आपण. आपलं कसं आहे, माझी गाडी, माझी माडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गोलगोल साडी. बस तुझी दाढी जवळ दे पण माझी पिढी पेटू दे. अशातल्या जाती आपण. आपलं कसं आहे, आमच्या देशात हजाराचं बंडल ज्याच्या खिशात त्याचं नाव दारिद्र्य रेषा. कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. थोडं समजून घेत जरा, डोळे उघडीत जा. दिसत नाही का तुम्हाला. लय अवघड आहे दादा. मला वाईट वाटतं त्या 20 ते 25 मधल्या पोरांचं. राजकारण करा दादा पण जरा वय बघून करा. वयात आल्यावर करा ना. तुम्ही आधी स्वतःच्या सामर्थ्यावर मोठे व्हा, आधी स्वतः कमवा आणि मग राजकारण करा. काय वय या पोरांचं. क्वार्टरीसाठी आणि कोंबडीसाठी साहेब 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 भिकार आहे का. पाय पडतो का साहेबाच्या. वय बघा रे तुमचं. हे कमवायचं वय, कर्तव्याला जागा राहायचं वय, धर्मनिष्ठेचं वय. अरे काय वय होतं माझ्या मावळ्यांचं. काय 70-75चे मावळे होते का माझे. 18, 20, 19, 25, 26 वर्षाचे मावळे माझे. अरे तरण्या बाणपुरीने वैधव्य पत्करलं. सोपं आहे. अरे मावळा माझा काय मावळे होते. आमच्या निस्ता दिखावा केला. परवा दिवशी मी एक पोरगा बघितला, KTM गाडी, हातभर झेंडा, मुठभर दांडा, मिशीला आकडा, कपाला चंद्रकोर, पुढं शिवराय, पाठी शिवराय. म्हणलं काय मावळा आहे. जशी तिची गाडी पुढं गेली माझं इम्प्रेशनच डाऊन झालं. त्यानं गाडीच्या नंबर प्लेटवर लिहिलं होतं थोडी रिस्क आहे पण तूच फिक्स आहे. म्हणलं लागलो गो तुझ्या गाडीला. तू मावळा आहे का रे. डोम कावळा घोबडा. इकडं बघ तिकडं बघ, गोरी दिसली गाडात असली की माझीच आहे. तू मावळा आहे. मावळा कुणाला म्हणावं. शाहिस्तखानाच्या लाल महाला चालल्या शाहिस्तखानाची पोरगी कुठेतरी लपली. बायको विचारते जहा पडा. मुझे लगता है शिवा के मावलों ने बदले की आग में हमारी लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रू आहे पण बायकोला सांगतोय अगं नामुमकिन है तरी पण
जर छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी पोरगी नेली असेल ना, शब्द देतो पोरीच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही, त्याला मावळे म्हणायचं. निष्ठावंत, आचरणशील आणि पवित्र नजरेचे माझे मावळे होते. मावळे शिवबाचे मावळे आम्हाला, शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, आर नाही कुणाची भीती. दैवत छत्रपती मी काय म्हणते पडोळीकर, टाळ्या वाजवल्या तर उपकार होते माझ्यावर बिन राजावर बिन. पाठीमागचे ज्यांना छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान आहे, हिंदू धर्माचा अभिमान आहे, असा प्रत्येक जण टाळ्या वाजवल उभा राहिलेले. एवढं बोलून सुद्धा जी धटकुटी टाळ्या वाजवीत नाही त्यांना सांगते, जे भारतात जन्माला आलेत भारतात ते टाळ्या वाजवतील, आणि जी औलाद पाकिस्तानात जन्माला आली ती टाळी वाजवायची नाही. औलाद हिंदी नाही ना, सवय आपला बाप सोडून लोकांच्या बापाच्या पाया पडायची. अरे वाजवा, वाजव ग माय वाजव. कोण होता माझा राजा, कशासाठी वाजवायचा इतिहासाचा डंका. अरे आठवा, 350 वर्षापूर्वीचा काळ आठवा. डोळ्यात देखत आई बहिणींच्या आबरू लुटली. आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही, कुतुबशाही, दिल्लीचा बलवान मुघल बादशाह अकबर डोक्यावर थया थया नाचत होता. स्वराज्य घडवायचं सोपं, मोकळा आवाज करा माऊली. कवी भूषण सांगतात, हे जतम अंस पर कृष्ण जमी कंस पर, कोमोली चवंस पर शेर शिवराज है. वय वर्ष 15 मासाहेबांनी स्वराज्याचं बाळकडू हातात दिलं. पुण्याच्या नैऋत्येत असणाऱ्या रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. वय वर्ष 17 पहिला किल्ला जिंकला तोरणा. मुठभर मावळे खाता, माझी मुलात भाजी तानाजी यसाची सूर्याची कोंडाची फुलाची प्रचंड बहिरजी मोरे गोरपडे मोहिते निंबाळकर खोपडे सुर्वे. अरे शेलार मामा सोबत आहे. स्वराज्य घडवायचं सोपं आहे. 18 पगड जाती माझ्या राजाने एकत्रित केल्या. स्वराज्य रक्षणासाठी, स्वराज्य रक्षणासाठी त्यांनी केलं एक हो जाती. स्वराज्य रक्षणासाठी त्यांनी केलं एक हो जाती. घेऊन भगवा तो हाती, घेऊन भगवा तो हाती. स्वराज्य घडविण्यासाठी आई शिवाय आईची जाई, आई शिवाय आईची जाई. आशीर्वाद हो पाठी, हाय आशीर्वाद हो शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला राजाचा अधिपती, कर राजाचा अधिपती. आर दैवत, आर दैवत, आर दैवत, आमचं दैवत. आर दैवत छत्रपती नाम, छत्रपती दैवत छत्रपती नाम, छत्रपती शिवबाचे मावळे आम्हा.
अरे दैवत छत्रपती नाम जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज प्रौढ प्रताप पुरंदर प्रगती पुरंदर श्रीमंत श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती छत्रपती नामचा दैवत छत्रपती काय काय बसलेली म्हणते लयच उतू येते ग भांडवल करते काय अरे गरज नहीं फक्त जानिव है वैद्य ने हमें बीमार लिख दिया रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया शुक्र गुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया अरे औषध ही तेच है जय नशा ही तीच है पण पोरांनो ही नशा करा लय उड्या मारी जात जाऊ न खातात आहे जाणीव ठेवा ज्यांना वाटत नाही ना काही काही धटकुल्यांनी वाजवलीच नाही उठाळी ती कीर्तन झाल्यावर म्हणणार हा एवढी पोरगी बोंबलत होती पण पट्ट्यानं वाजवलीच ना तुला मी नाही पण देव बघणार मी बघून फायदाच काय रे जाणीव ठेवा आम्हाला जाणीव नाही हो आज जर छत्रपती नसतं ना हे कीर्तन करायला सुद्धा परवानगी घ्यावी लागली असती कशी माहीत आहे का जहापना हम थोड़ा कीर्तन करना चाहते हैं आपकी मर्जी हो तो कर ले जाणीव ठेवा तसंही खरं आहे म्हणा 500,000 मतदान करणारे आपल्या जाती आपल्याला इतिहास कळणार आहे का दादा आपलं म्हणजे कसं आहे आपलं अरे जे आपल्यासाठी मेले ना ते बिचारे कधी कधी वर बसून विचार करतील यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए मेलो तरी कोणासाठी यांच्यासाठी अरे यांनी पैसा पै गावात असा सरपंच केला त्याला सही सुद्धा येईना तुमच्यातला चांगला आहे बाहेरचा सांगते महाराज मी अवस्था सरपंचाची नाही तर देशाची सांगते महाराज नाही इकडला चांगला आहे सप्त्यात आहे महाराज इकडला बरं का नाही तर काही काही सरपंच सप्त्याला आडा असतात सप्त्यात माझी विनंती दादा आज एवढा मोठा सप्ताह तुम्ही करताय अख्खं गाव तुमच्या पाठीशी आहे पण 2-4 तरी खौट असतातच असतात का नसतात अख्खं गाव काय रामाचं 2-4 तरी रावणाची घरं तुम्ही काळजीच करू नका मी आहे ना तुम्ही काय काळजी करता दादा आपलं कसं आहे एक अटल बिहारी वाजपेयींची सुंदर कविता आहे ज्या कवितेमध्ये एक दृष्टांत आहे एका जंगलाला आग लागलेली असते हत्ती सिंह घोडे लांडगे सगळे पळून जातात पण एक छोटीशी चिमणी चोचीमध्ये पाणी घेते आणि जंगलाची आग विझवायला निघते शक्य आहे का विझणार आहे का दादा तुम्ही विचार करा चिमणीच्या चोचीतल्या पाण्याने जंगलाची आग विझणार आहे लोक नावं ठेवतात अक्कल आहे का म्हणतात तुला चिमणी आहेस तू तुझ्या चोचीतल्या पाण्याने जंगलाची आग विझणार आहे चिमणी म्हणते खरं आहे दादा तुझं माझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार नाही पण जेव्हा केव्हा जंगलाचा इतिहास लिहिला जाईल ना तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही आग विझवणाऱ्यात असेल हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणून आपलं नाव सप्ताह बंद पाडणाऱ्यात नाही सप्ताह करणाऱ्यात असलं पाहिजे आपलं नाव लोकाला नावं ठेवण्यात नाही लोकाला मोठं करणाऱ्यात असलं पाहिजे कोण बघतं याच्यासाठी नाही पण तुमचा चांगुलपणा हा तुम्हाला समाधान देतो तुम्ही चांगलं याच्यासाठी वागायचं नाही की लोक काहीतरी मी दारू पित नाही मग लोकांनी माझं कौतुक करावं याच्यासाठी प्यायची नाहीये दारू न पिल्यामुळे माझ्या शरीराला सुख लागणार आहे याच्यासाठी प्यायची नाहीये समजतंय चांगुलपणा हा लोकांनी कौतुक करावं म्हणून वागायचं नाहीये चांगुलपणा
हा मला भगवंताच्या नामा इतकं समाधान देणार आहे म्हणून वागायचं. हे लक्षात ठेवा. दिखाव्यासाठी कुठलीच गोष्ट करू नका. ना परमार्थ ना कर्म. माणूस कर्माने बांधलेला आहे, ते करावंच लागणार आहे. पण कर्माच्या ऐवजी विषय तो त्यांचा झाला नारायण. जर तुमचं कर्मच पांडुरंग असेल, ठीक आहे, एवढं केलं गोरबा काकांनी, फायदा काय झाला? अहो काय फायद्याचा विचार करता? अवस्था फार बेकार आहे. स्वतःचं बाळ पायाखाली तुडवलंय, बायकोने बघितलंय, नवऱ्याला धरलंय, लेकरू तुडवलंय, तरी नामचिंतन चालू आहे. आता लेकरू तुडवलं हे बाजूला, गोरबा काकाला बायकोला विचारतात, लाज नाही वाटत तुला माझ्या भगवंताच्या नामात भंग केलंस? बायको म्हणली, लेकरू तुडवलंय आणि तुला नामस्मरणात भंग झालाय, याची चिंता वाटते? काय त्या काळ्या विठ्याच्या नामात एवढं? तुम्हाला एवढंही भान नाही की लेकरू तुडवलंय? हाताला झटका द्यावा, रागा रागात गुरुबाकांनी हात उघडावा, बायकोनं सांगावं, मारायचं तर सोडा, स्पर्श केला ना तुम्हाला काळ्या विठ्याची आण आहे, पांडुरंगाची आण मोडावी तरी कशी? बरेच दिवसामागं दिवस निघून गेलेत, लेकरू मेलंय हे दुःख बाजूलाच, आता नवरा स्पर्शही करायला तयार नाही, संसार चालणार कसा? स्वतःच बायको बापाकडे जाते, बापाला विनंती करते, बाबा विनंती माझी छोटी बहीण गोरबा काकाला बायको म्हणून करून द्या. गोरबा काकांना 2 बायका, संती आणि रामी, अशा गोरबा काकांच्या 2ही बायकांची नावं. लग्न झालं, थाटामाटा झालं. देव किती परीक्षा बघतो बघा. लग्न झालं, वरात निघाली. नामदेवरायांचा 14 चरणाचा एक अभंग आहे, जो फक्त गोरबा काकांच्या चरित्रावर अवलंबून आहे. वरात निघाली, वरात दारापर्यंत आली. आता लेक नांदायला चालणार, बापाला काळजी आहे. बाप एक फार गोडनाथ महाराज, बापाला काळजी आहे. जिथं गरज आहे ना तिथं उभा असतो, त्याला बाप म्हणायचं. फार गोडनाथ. बाप प्रेमापोटी म्हणतोय, काका पहिली दिली दुसरी दिली, पहिली सांभाळली तशीच दुसरी सांभाळा. कळलं त्यालाच कळलं. विनोद सुद्धा कळला पाहिजे. विनोद न कळणं हा सगळ्यात मोठा विनोद आहे, हे सुद्धा कळलं त्यालाच कळलं महाराज. समजून घेत जा. आपलं कसं झालंय, कर्म झालंय कमी, दिखावा झालाय. कोरोनाच्या काळात किलोभरच तांदूळ दिला, पण आका फेसबुक जाम केला. तू देतोच कशाला रे? नाही, पंगत बी घातली, पंगत घातली, पण जेवाय अशी बोलिवली ज्यांना पंक्तीची गरज. आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, ही तो कोण असेल तर वाईट वाटून घेऊ नका. हो का, लय मजा. तू मला सांगा, आपल्याला गरज आहे? मी तर म्हणते महाराज लोकांना सुद्धा लय म्हणायचं नाही. चहाचं घ्यान, दुधाचं घ्यान, थोडं एक्स्ट्राच घ्यान, ड्रायफ्रूट्सच घ्या, पाकिट घेता येते, काय कमी नाही त्याला. नाही तर खाल्लं मरण तिकडं, नाही मी आला खपन गावाला, त्याला कमी. पण साधा वारकरी ज्याचं धोतर फाटलंय, ज्याचा शर्ट मळालाय, त्याला गरज आहे. पंक्तीला जेवायला अशी माणसं बोलवा ज्यांचा उदरनिर्वाह कष्टाने चालतोय, ज्यांच्या लेकराबाळांना गोडधोड मिळत नाही. अरे त्यांना प्रेमाने खाऊ घालून बघा. व्यासपीठावर आहे, पांडुरंगाच्या चरणाशी जागा भेटल्याशिवाय राहणार नाही. सत्य कर्म करा, देव तिथे राहणार. दिखावा करू नका रे. करोड रुपयाचा बंगला बांधला, लोकांच्या डोळ्यात येऊन म्हणून बंगल्यावर नाव टाकलो, मातृपितृ छाया. त्याच्या घरी मी गेले, मातृवाट्यावर, पितृवाट्यावर आणि छाया खाटावर. आग लागो तुझ्या बंगल्याला. तू लिहितोच कशाला? दिखावा करू नका रे दादा, कमी करा. नामदेवराय सांगतात, आमचं इतकं अवघड झालंय, लटके झाले कटके तिथे, गाडगे एवढे राळे, उडत चिमणी चरत चालले तिचे वाटे एवढे डोळे. आता कळलं त्यालाच कळलं. हे कळायला तुका म्हणे येते पाहिजे जातीचे, येड्या गावाळ्याचे. सोपं आहे का? नामदेवरायचे कूट अभंग, कुठून कुठून किती कुठले तरी कुठूनच कळणार नाही. हे असं आहे. अगर वो पूछ ले हमसे कि क्या बात है, मुरारी बापू सांगतात, अगर वो पूछ ले हमसे कि क्या बात है तो फिर क्या बात है अगर वो पूछ ले हमसे. मरू द्या, साधा ऐका महाराज, अवघड असतंय सर. हो, सोपं नाही. माय चिमणी केवढी का? अय कडोळीच्या चिमण्यानो, चिमणी केवढी का? बाईची जात लय उलटी महाराज. बोल म्हणून तिथं बोलत. ह्या बाबाई जिंदे गेली, बाय गप, बाय गप, तुझ्या पाया पडतो गप, तरी बाय गप बसली नाही. पण ही तर बोलत नाही. नवरा बायको कधी पेट्रोल भरायला गेले, बायकोला आत नेता,
कुठं सोडता महाराजांना कळलं महाराज ज्याचं पेटलं नाही त्याचं पिटी होती ऐका महाराज त्याचं रिझन आहे पंपावर लिहिलेलं असतं येथे आग लावणाऱ्या गोष्टीस सक्त मनाई आहे कळलं त्यालाच कळलं महाराज थोडं सुधरून राहायचं महाराज बायकोचं कौतुकच करायचं जीवनात जर सुखी राहायचं असेल कलियुगात काळी भांगर जरी असली नुसतं म्हणायचं काय अप्सरेगत दिसते ग माझी झाडावरच महाराज कौतुक करायचं आणि तुम्हाला बी सांगते लय हसू नका तुम्ही बी लय कडू आहे त्या तुम्ही मोका धरून भांडता ग नवरात ताटावर बसलं की तुझं रामायण चालू तिला माहिती आहे पटे हितच सापडतो पुन्हा दिवसभर सापडत नाही महाराज मोका धरून नका ग भांडत जाऊ बिचारा मरमर मरतंय आपल्यासाठी आयुष्यभर कष्ट करतंय अपेक्षाच काय हसमुख चेहऱ्यानं ग्लासभर पाणी 2-4 आपुलकीचे शब्द तुम्ही लय महाराज प्रेमानं सांगते माय तुला लक्ष देऊ नाही का तुम्ही पण कधी कधी विचार करत असाल एवढं देवदेव करते एवढं परमार्थ करते तरी घरात समाधान शांती पैसा नांदत त्याचं एकमेव कारण आहे ज्या बाईच्या तोंडाला कुलूप नाही ना तिच्या घरात कधीच देवबिन लक्ष्मी बी नांदत नाही वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीविता तर तुमची वाणीच फारच तोंडावर शिव्या द्या ग पण पाठीशी तुम्ही कर्म नीतिमत्तेनं करा देव आहे हो देतो फक्त थोडं संयम तोंडावर ठेवा विनंती माझी माय ज्या घरात शांती आहे त्या घरात लक्ष्मी आणि भगवंत नांदतो पण ज्या घरात शांती नाही त्या घरात पैसाही नांदत नाही आणि भगवंतही नांदत नाही पण माझी विनंती आहे तुम्हाला आता बोला चिमणी केवढी ग माय केवढी एवढा पान उतारा करून बी तुम्हाला बोलायचंच नाही का अजून पुढचं बोलू का चिमणी केवढी आहे आल्या बाय लाईनीवर एवढी वाटी केवढी एवढी एवढ्या चिमणीचे एवढे डोळे असतील राळं माहिती आहे राळं 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 किती फुगवलं गाडग्या इतकं होईल मग नामदेवराय खोटं बोलतात आम्ही लटकेची न बोलू वर्तमान खोटे विष्णुदास नामा म्हणे आयसी यांची ख्याती लटके जे बोलती त्याचे वंशज नरका जाती खोटं बोललं तर कुळच्या कुळ नरकाला जाईल एवढी ताकद हो खोटं बोलत नाही बसून घ्या काहीच नाही आहे बसून घे गले का पोरींनो बसा खोटं नाही आहो खरंय मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती 17 रांजण भरली पिले 12 हत्ती आणि व्याली कोण व्याली कोण मुंगी दूध किती 17 रांजण पिले किती आणि कुणाचं दूध मुंगीचं खरं आहे का मुंगी उडाली तिने गिळले वनात कासव गीत गाय आता ज्याचा आवाज निघणार ते काही द्रौपदी म्हणणार आहे का पण गाय म्हणा माऊली आणि हे सगळं खरं आहे अहो खरं आहे ज्ञान राळ्या इतकं आहे अहंकार काडग्या इतका झाला आहे कर्म चिमणी इतकं आहे पण दिखावा वाटी इतका झाला आहे ज्ञान आणि अहंकार कधीच सोबत चालू शकत नाही एकतर चिमणी उडेल तरी नाही तर चरेल तरी उडता उडता चरणार नाही सत्य फक्त सांगतात वेगळ्या भाषेत म्हणलंय अवघडात जाऊ नका त्याचं नामचिंतन करा नावडे जनधन जनधन ठीक आहे माता पिता का कारण आम्हाला प्रल्हादाचे मायबाप आहेत जे भगवंताचं नामचिंतन घेऊ देत नाहीत आम्हाला गरज नाही आहे त्यांची आमच्यासाठी पांडुरंगामुचा पिता रकुमाईमुची ही अवस्था आहे विठ्ठल कुळीचं दैवत विठ्ठल वीत गोत चित बहीण बंधू चुलता सर्वस्व जर पांडुरंग आहे तर गरज काय ना लोक काय म्हणतील याची चिंताच नाही आहे पण कधी कधी बिकट अवस्था आहे गुरबा काकाला बा नवरा सासरा सांगताय पहिली सांभाळली तशीच दुसरी सांभाळा गुरबा काका म्हणले मग दिलीच कशाला कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का दिलीच कशाला बाबा बरं तेवढं म्हणून मी बाबा थोडी खोड करायला आली असती तेवढं म्हणून मी बाबा गप बसला नाही बाबा म्हणला जर पहिली तर दुसरीत भेदभाव केला ना तुम्हाला विठ्ठलाची आण आहे बस बोंबलं तू कशाला मरायला लगीन केलं का आता पहिली तशीच दोनही बायकाला स्पर्श नाही एके दिवशी गुरबा काका झोपलेले आहेत पांडुरंग स्वप्नात येतात दोन्ही बायका हात अंतरावर झोपलेल्या आहेत भगवंताने
विश्वाला हात करावा. गुरुबा काकाने पांडुरंगा समान विश्वाला हात करावा. दोन्ही हात दोन्ही बायकांच्या अंगावर पडावे. जाग यावी. अरे काय झालं? हाताने शपथ मोडली. कुणाची? माझ्या पांडुरंगाची, माझ्या बापाची. कुणी? या देहाने विळा घ्यावा, बांधावा. मनगटापासून दोन्ही हात विळ्यावर मारावे आणि शरीरापासून दोन्ही हात बाजूला करावे. जे देही उदास कारण आहे विषय तो त्यांचा. हे संतांनी केलं यात ठीक आहे. भगवंतांनी काय केलं? निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोने, काहीच साकडे पडोने, काहीच साकडे पडोने. दोन्ही हात गेलेत. विटा बनवायच्या कशा? लोकांच्या घेतलेल्या. आता काय अवस्था आहे? संसार चालायचा अवघड आहे, उदरनिर्वाह व्हायचा अवघड आहे. अरे पांडुरंगाने माझ्या काय डोळे झाकलेत का दादा? विठू माझा, अरे पांडुरंग आहे तो, गोविंद आहे तो, पाहतोय तो, कळो आले, समजतोय त्याला, वाहे माऊलीचे कळतंय त्याला. मग अहो आला ना. कोण आहे रे बाबा? विठू कुंभार. करतो काय? माती तुडवतो, मडकी घडवतो. काम पाहिजे. अरे त्या गोरबा काकाचे हात गेलेत म्हणे, त्याच्याकडे काम मिळेल, जा. अरे माझा विठू कुंभारानं माती तुडवायला जावं. ज्याने ब्रह्माला जन्म दिला, ज्याने ब्रह्माला बनवलं, त्या विष्णूने गोरबा काकाची मडकी बनवावी. ज्या हाताने ह्या लेकरांना आशीर्वाद द्यायचा, त्या हाताने चाक फिरवावं. बाजारात विकायला मडकी न्यावी. कुणाची आहेत? गोरबा काकाकडे एक नवीन विठू कुंभार आलाय, त्याची आहेत. कशी आहेत? आहा हा, काय मडकी आहेत. अहो कशी आहेत? दगड जरी त्याच्यावर मारला, दगडावर जरी मारली तरी फुटत नाहीत. काय आहेत? मडकी आहेत. शक्य? अहो बनवलेत कुणी? विश्वोत्पत्त्या. ज्याने विश्वाला बनवलंय त्यांनी मडकी बनवली आहेत. फुटणार कशी? असे मागे झालंय. आता रुक्माईनं बघायला यावं की नेमकं देव करतोय काय? आई नाही यावं, तिनंही करू लागावी. एकटा गोविंद कसा सोडावा? माझ्या पांडुरंगानं संतांच्या घरची कामही करावी. फक्त विषय तो त्यांचा. देव तरतो, फक्त तारवणारा पाहिजे. कीर्तन नामदेवरायांचं आहे. नामदेवरायांच्या कीर्तनात गोरबा काका भजन करतायत. हात नाही आहेत, मनगटाने टाळ्या वाजवतायत. भजन चालू आहे, प्रेमाने भजन आहे. विठोप्पाय रखुमा, पकवान. केवढे तुम्ही? अरे वाटत त्या जीवाला काय झाला? टाळ वाजवा रे. केवढे ते पकवान. पकवान.
आजकालची गाणी निघाली हो. काळी महिना दिसतेस तरुण, होईल करोना जाशील मरून, लोक तुला टाकत्याल पुरून, घे ग प्रेम करू. म्हणजे परवर्तन काही लागत होय तुम्हाला दादा. और काय गाणी, अगो बाय अगो बाय अगो बाय. पुढचं मला येतच नाही. बरं ह्याचा अर्थ तरी कळला. इतके दिवस झालं मी गाणं ऐकायले, मला अजून अर्थ कळला नाही. बदाम बदाम कच्चा बदाम हार कवा पकायचा, रान पकलून दादा. अर्थ तर कळू द्या रे. नाही रे, चूक तुमची नाही रे दादा. बोलल्यावर लय झोंबन, पण कंपनी खराब म्हणलं प्रोडक्ट खराबच येणार दादा. शुद्ध बीजा पोटी फळे थोडं सिद्ध व्हा रे, थोडे जा. वाईट नाही दादा. पोरांना ताडे बसा रे, इथली पोरं ताडे बसा, ताडे बसा रे, कोपऱ्यातले ताडे बसा. लुक ॲट हिअर. एखादा इंग्लिश मिडियमचा असेल तर धोबिका कोता घरकाना घाटका, सुशिक्षित म्हणे, एज्युकेटेड. म्हणजे आम्ही काय बोलू नका, आम्ही काय अनएज्युकेटेड आहेत का दादा. लोक वारकऱ्यांना इतके मूर्ख समजतात. म्हणजे हे मला सुद्धा म्हणतात, कीर्तन करती बमलत फिरती, शाळा कुठे शिकत असेल, शिकत असली कुठे लई हुशार असेल. अभिमान म्हणून नाही, पण स्वाभिमान म्हणून सांगते. मी शिवडीला बाळासाहेब पाटील, मला 12वी सायन्सला 97% 86 पॉईंट मार्क होते. हे त्या भगवंताची देणगी. चालू माझं लॉ आहे, माझ्या फर्स्ट इयरला आहे मी. माझं ग्रॅज्युएशन BSc मधनं झालं आहे. असं नाही की आम्ही अनएज्युकेटेड असतो, फक्त आम्हाला अक्कल आहे की अभ्यास कशाच्या बाबतीत आणि कितीन कुठे करावा. शेवटी तुकोबाराय सांगतात, असाध्य ते साध्य करिता सायाचं कारण अभ्यास तुका म्हणे. पाया पाहिजेच. उद्यमेन ही सिद्धंती कार्यानेन मनोरथ आहे, नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगः. कुठलंही कार्य सिद्धीला न्यायचं कर्म न करता होणार नाहीच आहे. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हारीन जात नाही. काही काही माणसं म्हणतात, आम्ही एवढे मेलो तरी आम्हाला तारका नाही, हिला तारकावर तिरका. पोरगी आहे, पोरगी म्हणून तारका भेटत नाही. अन्नमान धन ते का परमार्थ फक्त वयावर आणि अनुभवावर नसतो. परमार्थ हा प्रारब्धावर सुद्धा तेवढाच अवलंबून असतो. परमार्थ जर फक्त वयावर अवलंबून असताना तर 5 वर्षाच्या मुक्ताईनं ज्ञानोबारायांना उपदेश केला नसता. इथे वय मेल फिमेल काहीच मान्यता देत नाही. पण फक्त संस्कार, अभ्यास आणि प्रारब्ध मत बहुत सुकृताची जोडी, म्हणून ही विठ्ठली आवडी. 5000 वर्षापूर्वी श्रीकृष्ण भगवान म्हणतात, मनुष्य नाम सहस्रेश. परमार्थ हा व्हावे तया कुळा, हे तेवढंच महत्वाचं आहे. चला ताट बसा रे. चला माझ्याकडे बघा महाराज. पटपट पोरांनो, मी काय सांगते, सॉरी तुम्ही काय ऐकताय, मोठ्याने बोला. काय ऐकताय, काय ऐकताय. किती हुशार आहेत. नशीब कीर्तन तरी म्हणले, डोंबऱ्याचा खेळ तरी म्हणले नाही, तेवढं तर माहिती महाराज. पण पटपट. या 2 महिन्यात गाजलेला पिक्चर ज्यामध्ये श्रीवल्ली गाणं होतं, पिक्चरचं नाव. किती हुशार आहेत दादा. हे जरा नवीन झालं, जरा जुनं सांगा. गेल्या 4 वर्षात गाजलेला पिक्चर ज्यामध्ये झिंगाड गाणं होतं, साईराट मधल्या हिरोचं नाव, हिरोईनचं नाव. किती गुन्ह्याची आहेत बाया. कडोळीच्या बाया आपलीच आहेत ना.
आपल्या श्रावण सोमवारचा प्रसाद आहे तो. आपण जेवढी नवसं सायसं केली ना दादा, महादेव जन्माला आले आपल्या पोटी. वा वा वा, किती गोड आहेत. परंतु पटपट मी म्हणते त्याच्या पुढचं म्हणायचं. म्हणते त्याच्या शांत गेली शालू गेली, आता कुणाचं नाव वो बुलाती है. कुठे किवडूस आहे रा, अरे दात तरी येऊ दिला का. माझ्या मामाची ही पोरगी एक नंबर दिसते साडीवर, तिला आपल्या बापाच्या गाडीचा हप्ता फिटू दे. फिटलं की बरोबर महाराज, तर त्याला सांगू फेडाय दादा बाकी येत रे. मी आला रे त्यो, चूक तुमची नाही रे दादा. 8वीचं पोरग माझ्यासमोर मावा चोळीत होतं. म्हणलं लाज वाटते का, चड्डीतला पॅन्टीत यायचा तू, मावा चोळतो. ती मला म्हणला तू कोण. म्हणलं मी महाराज. ती म्हणला मंडपात. कीर्तन झालं ना, आता बोंबलायचं नाही. तिथं ऐकत्यात, तिथं आपण आपल्या बापाचं ऐकत नाही. तू कोण ग म्हणला. आपण 40 किलोचं. म्हणलं कुठं नादी लागता, ह्याचा झपका बसला तर पुढची 4 कीर्तनं व्हायची नाही ती महाराज बरं का. नादी बळेवी न शक्ती. म्हणलं तू बापाचं ऐकत नाही, तू माझं काय ऐकणार आहे. समोरून त्याचा बाप आला, त्यानं चोळलेली माव्याची मूठ पटकून मागं घेतली. मी म्हणलं का रे बाळा, आत्ताच म्हणलं होतं ना बापाला भीत नाही. त्याला हे बापाला भिंडरातली आवलाद आपण नाही. म्हणलं मग मागं का घेतली. म्हणलं ती आवलाद त्यातली अर्धी मागते म्हणून मागं घेतली. ते बापच इतक्या गुणाचा, पोरगा काय माळकरी निघणार आहे का. इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा. इतकं गुणाचं गाव आहे का. यो काय खात नाही. बर 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 बर. ज्याला सुपारीचंही व्यसन नाही आणि हातवरी करा. सुपारी सुद्धा बारक्यांना तुमचं वय यायचं आहे. हे काय ते 10-15 आहेत. मग जेव्हा खाणारे हातवरी करा म्हणलं तेव्हा काय तुमच्या कानावरून वारं गेलं तर काय. मग जी गोष्ट सांगायची लाज वाटते ती करायची. तुम्ही म्हण तुम्हीच नाही, आमची बी लय गुणाची नाही ती. आमचे बी 2-4 वार करी बसवा काकड्याला. ती देवाला म्हणतात उठा पांडुरंगा दर्शन द्या सगळा. देव तुला उठवीन डांगरे, आपण देव उठायचं नाही महाराज. हां, थोडं सुशिक्षितपणे परमार्थ करा रे दादा. थोडी तरी पावित्र्यता परमार्थामध्ये. खाऊ नका असं नाही, पण मंदिरात तरी खाऊ नका. कीर्तन होईपर्यंत तरी खाऊ नका. काकडा झाल्यावर खा रे, तोपर्यंत तरी राहू द्या. हे बघा, सोड म्हणून काही तुम्ही सोडणार. नाथबाबा सांगतात ना ऐकती, तुम्हीच बोला. मी बोलल्यावर लागतं महाराज बरं का. तू का म्हणे मेलो सांगता त्यांचं ऐकलं नाही. माझी विनंती आहे, किती परमार्थ करा, कर्म सत्य असू देऊ नका, काहीच फायदा नाही. शेवटचं चरण कायम लक्षात ठेवा. परमार्थाला सगळ्यात महत्त्वाची साथ कर्माची. पण कर्म आधी सत्य ठेवा. सत्याने वागा, खरं बोला, काही फरक पडत नाही. हा थोडा त्रास होईल, अर्थात होईल. सत्याला त्रास आहेच. पण आज तुकोबार आहे. ज्या लोकांनी तुकोबारांना त्रास दिला ना, आज अवस्था आहे. तू किता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वर चरणी मस्तक ठेविले. ही अवस्था आहे, हे कायम, हा शेवट आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून आसमान में जितने सितारे हो उतने भी अगर शत्रु हो, आसमान में जितने सितारे हो उतने भी अगर शत्रु हो, आपका बाल न बाका हो अगर हरी साथ हो. जर देव सोबत आहे ना तर शेवट गोडच असणार आहे. फक्त धीर ठेवा आणि त्या वेळेमध्ये ती साथ सोडू नका. कारण झाडाची फांदी कवळी येतोपर्यंत वाकते. जर त्या फांदीचं रूपांतर खोडात झालं तर ती वाकत मोडते. तुम्हा आम्हाला मोडायची नाही आहे, वाकवायची. अवस्था लक्षात ठेवा. भक्त आहे या अवस्थेत जर अहंकार आला तर ना देव भेटणार आहे ना मोक्ष भेटणार आहे. पण
भक्त आहे या अवस्थेत जर सिद्धता आली तर मोक्षही आणि भगवंतही आहे. लक्षात ठेवा. फक्त कर्म सत्य असू द्या, फार काही नाही, सांगणं काम माझं. मूर्तिकार 2 मूर्त्या घडवतो, विकायला आणतो, सांगतो यातली एक 10 लाखाची एकीला किंमतच नाही. लोक म्हणतात एखादी सोन्याची असेल एखादी पितळाची, दोन्ही एकाच धातूच्या, दोन्ही एकाच वजनाच्या, समान, काहीच फरक नाही. मग फरक का तुम्ही ओळखा. कोण उलटी कर, कोण सुलटी कर. बाह्य अंगाने कधीच ना माणूस ओळखता येतो ना संत ओळखता येतो. कर्म कसं ओळखायचं. एक संत येतात, एका मूर्तीच्या कानात दोरी घालतात, ती या कानातनं बाहेर येते. संत सांगतात हिला काहीच किंमत नाही. तीच दोरी दुसऱ्या मूर्तीच्या कानात घालतात, ती या कानातनं बाहेर येत नाही. तिला असं काही वेज असतात, ती बेंबीतनं बाहेर येते. संत सांगतात ही 10 लाखाची. काय कळलं? ढेकळं बॉम्बलाही कीर्तन केलं मी महाराज. जो इकडून घालून इकडून सोडून देतो कवडीची किंमत नाही, पण जो इकडून घालून आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो शेवटी का होईना पण जीवन लाख मोलाचं झाल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा, हा शेवट आहे. म्हणून सत्यकर्म करा ही विनंती आहे. सुंदर असा हा नामस्मरण सोहळा ज्या सहयोगात नाही ते उपस्थित झाला त्यांचे मनस्वी आभार. उत्कृष्ट नियोजन, भव्य दिव्यता अशी सप्त्याला, सुंदर टाळकरी, गोड मुलं. आता आपली ही जी पोरं आहेत ही वाईट नाहीत. मी गॅरंटी देते व्यासपीठावर ही पोरं करोडो रुपयाचे बंगले बांधणार. किती रुपयाचं? नॉट अ जोक. किती रुपयाचं? करोडो रुपयाची बंगली ही पोरं बांधणार, पण त्या बंगल्यात तुम्हाला ठेवणार नाही. कारण हाय सोसायटीमध्ये ही विल गिल्ट ऑन यू. लाज वाटणार त्यांना तुमची. आम्हाला साडीतली नाही नको आहे, जीन्समधली मम्मा पाहिजे, धोत्रातला पायजम्यातला बाप नको आहे, सुटा बुटावरचा पप्पा डॅडा पाहिजे. स्थिती आहे. आता ही जी आहेत हे बंगले बांधतील नाही बांधतील, पण हे जिथं असतील तिथं यांचे मायबाप असतील आणि धर्माचा पताका यांच्या खांद्यावर असेल. ही अवस्था होईना भिकारी पंढरीचा आम्ही दैवाचे दास. ही ताकद यांच्यात आहे. यांच्या साधनेला शतशः प्रणाम. सुंदर गायनाचार्य, त्यामध्ये हरिभक्तपरायण महाराष्ट्र नामांकित गायनाचार्य पंढरीनाथ दादा कदम हरिभक्तपरायण, मनोज महाराज हरिभक्तपरायण, उद्धव महाराज हरिभक्तपरायण, दादाराव महाराज उत्कृष्ट गायनाचार्य, अभ्यासू व्यक्तिमत्व, सर्वांचीच पाठांतराचा साठा, सर्वांचेच मनस्वी आभार. तुमच्यामुळे हा कीर्तन सोहळा झाला. तुम्हा सर्वांचे मनस्वी आभार. सुंदर टाळकरी, पंचक्रोशीतील महाराज मंडळी, विनेकरी दादा, चोपदार दादा, मनस्वी आभार तुमचे. सुंदर माईक सिस्टीम, सर्वांचे मनस्वी आभार. महाराष्ट्र नामांकित मृदुंगवादक हरिभक्तपरायण मंगेश महाराज गोरेगावकर, ज्यांचं वादन ऐकावंसं नाही तर ऐकण्यासाठी कान तरसतात एवढं गोड ज्यांचं वादन आहे. हातामध्ये ताल साधना ज्यांच्या आहे, अर्थात ज्यांनी आपल्या वादनाने हा महाराष्ट्र काबीज करून स्वतःचं एक वर्चस्व त्या पताकावर निर्माण केलं आहे, त्यांचे मनस्वी आभार. त्यांच्या या साधनेला शतशः प्रणाम. सर्वांचे मनस्वी आभार. संयोजक, आयोजक, नियोजक, खारीचा वाटा ज्यांचा या कार्यक्रमात आहे त्यांचे आभार. जे कीर्तनाला आले त्यांचे आभार. जे कीर्तनाला येऊन टंगडं पसरून बसले त्यांचे आभार. जे कीर्तनाला येऊन खेटरं घालून बसली त्यांचे आभार. जे कीर्तनाला येऊन कीर्तनात नव्हते त्यांचे आभार. जे कीर्तनाला येऊन कवरे क्षेत्राच्या बाहेर बसले त्यांचे आभार. जे कीर्तनाला येऊन सुद्धा नासक्या कांद्यागत बसले त्यांचे आभार. आणि जे कीर्तनाला आलेच नाही त्या जातीला शतशः प्रणाम. काय बोलतात दादा? असे सर्वांचे आभार. त्याचबरोबर माझे वडील ज्यांनी मला घडवलं, मोठं केलं, त्यांचे आभार मानावे इतकी माझी लायकी नाही. त्यांच्या ऋणामध्ये ऋणी राहते. त्यांच्यामुळे आज इथे उभा आहे. म्हणून रोज काय तर प्रत्येक क्षणाला ज्यांचं नाव घेतलं तरी माझे प्रारब्ध कमी होणार नाहीत. त्यांच्या मनस्वी शतशः त्यांना प्रणाम. ही सेवा तुम्हा सर्वांच्या मायबापांच्या चरणी प्रणाम विनंती करते. जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं. जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं. कृपा है मेरे गुरु और मेरे माँ बाप की, नहीं तो मुझ में से कोई बात नहीं. तुमचं तुम्हालाच अर्पण. ही सेवा काही चुकलं असेल बुद्धीचा दोष समजून माफ करा. काही चांगलं वाटलं असेल तर नक्की घ्या. ओघात 1-3 चरणं व्यवस्थित सोडवली, पण एक चरण राहिलं. पण काळजी करू नका. जे काही राहिलं आहे ते सांगण्यासाठी मी पुन्हा येईन. ज्ञानोबा माऊली तुकाराम